उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या हातात हात घालणार का अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। खरं तर त्याची सुरुवात या दोन्ही भावांनीच केली। त्यानंतर त्यावर इतर नेते देखील बोलले। पण आता उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर एक मोठं भाष्य केलं आणि त्यावर मनसेच्या नेत्यांची वेगवेगळी मतं समोर आलेली आहेत। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव आणि राज यांच्या एकीवर जोरात चर्चा। मनसेच्या नेत्यांची मात्र वेगवेगळी मतं। उद्धव आणि राज यांचं मनोमिलन होणार का? जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। त्यातच उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आणि त्याला एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार प्रतिहल्ला केलाय। होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, पण ते होऊ नये, ते होऊ नये। मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत। मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही। दोन शिवसेना आणि दोन प्रमुख एकमेकांवर हल्लाबोल करतायत। मात्र उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केल्यानंतर एक घटना घडली, ती सोलापूरमध्ये। मनसेचे प्रमुख नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू नेते बाळा नांदगावकर सोलापूरच्या दौऱ्यावर होते। तिथं ठाकरेंच्या काही शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर ते युतीबाबत सकारात्मक दिसले, तर संदीप देशपांडे यांनी मात्र ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे। राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, ते तसं घडेल। एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही, त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत। ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील, पण रोज उठून सकारात्मक आहे आता काहीतरी त्याच्या आधी कधी विचारलं की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही। ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील। एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत वक्तव्यांची अशी गोळाबेरीज चालू असताना भाजपचे नेते नितेश राणे यांनी वेगळाच सूर अडवलेला आहे। आम्हाला जनतेने 132 आमदार दिलेले आहे, 132, आणि ते विधानसभेच्या आता 60 महिने सिद्ध झालेला आहे। एकाला दिलेलं 20, दुसऱ्याला दिलेलं 0। आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल। येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे। मुंबईत ठाकरेंना मानणारा मोठा मतदार आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार की या फक्त चर्चाच आहे, असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।